नाव काय तुमचं? तीच मला ते कर राहायला कुठून? लातूर लातूर. हे उपोषण कशासाठी आहे? कलावंतांच्या मागण्यासाठी. अ, मागणी काय काय तुमची? कलावंताची पहिली मागणी आहे, कलावंतासाठी कलावंत महामंडळ स्थापन करण्यात यावे. राजेश्वरी शाहू महाराज कलावंत महामंडळाचे नाव देण्यात यावे. दुसरी मागणी आहे, महाराष्ट्रातील सर्व कला केंद्रावरील डीजे साऊंड सिस्टम बंद करावी. पारंपरिक वाद्य वाजवणे बंधनकारक करावे, अन्यथा कला केंद्राचे परवाने रद्द करावे. डीजे साऊंड सिस्टम मुळे हजारो कलाकारांवर उपासमारीची वेळ येत आहे. तिसरी मागणी आहे, राजश्री शाहू महाराज कलावंत योजनेअंतर्गत होत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवड समिती बरखास्त करण्यात यावी. पैसे घेऊन जवळपासच्या नातलगाची निवड केलेली हजारो तक्रारी असतात. शासनाकडे कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने निवड करावी, कलावंतावर अन्याय होणार नाही. चौथी मागणी आहे, वृद्ध कलावंत मानधन मानसिक वेतन वाढ करावी. 5,000 ऐवजी 10,000 करण्यात यावे. मानधन वेळेवर देण्यात यावे. पाचवी मागणी आहे, कलावंत महामंडळ स्थापन करून सर्व कलाकारांची नोंद करावी व सर्वांना ओळखपत्र देण्यात यावे. सहावी मागणी आहे, कलावंतांचा लोकप्रतिनिधी असावा, राज्यात व केंद्रात आमदार व खासदार असावा. सातवी मागणी आहे, शहरी व ग्रामीण कलावंतांना MHADA म्हाडाच्या माध्यमातून घराची व्यवस्था करण्यात यावी. सातवी मागणी आहे, कलावंतांच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह पूर्णपणे मोफत करण्यात यावे. राजेश्वरी शाहू महाराज ज्येष्ठ कलावंत योजनेच्या वयाची 8 वगळून सरसकट कलावंतांना मानधन देण्यात यावे. 10वी मागणी आहे, तमाशा व नाट्य कलावंतांना शासनाने पुढाकार घेऊन मदतीचा हात लावावा, त्यांच्या कलेला स्टेज मिळवून द्यावे. 11वी मागणी आहे, तमाशा फळ मालकाचे आर्थिक नुकसान भरपाई तसेच महिला कलाकारांना रात्रीच्या वेळी पोलीस संरक्षण. 12वी मागणी आहे, कलावंत तक्रार समिती स्थापन करून कलावंत संरक्षण कायदा मारहाणीची प्रचंड तक्रारी येत आहे. तुम्ही नियोजन कुठे कुठे दिलेले आहेत? निवेदन आम्ही राष्ट्रीय बहुजन पार्टीच्या वतीने आज नळेगाव मध्ये 65 दिवस आंदोलन चालूत आहे. तर निवेदन 40 मंत्र्यांना आमचं निवेदन आहे. परत इथं तहसीलदारांना निवेदन आहे, कलेक्टर साहेबांना निवेदन आहे. अजून आम्ही मग परत त्यानंतर शिवशक्ती जनरल कामगार संघटनेमार्फत आम्ही जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, तहसील कार्यालयाला निवेदन दिले, SP साहेबांना निवेदन दिलं, संबंधित विभागाला निवेदन आमचे सगळ्यांनाच गेलेले आहे. जवळपास उपोषणाला कोण कोण बसलेलं आहे? मी एकटीच आहे. तुम्ही एकटेच आहे? तुमची मागणी नाही झाल्यानंतर पुढची तुम्ही काय दिशा काय असणार? सर, जर आमची मागणी मान्यच नाही जर झाली तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातला कलावंत एकत्र करू, रस्त्यावर उतरू, पण आमची मागणी आम्ही मान्यच करून घेऊ, कारण हा आमचा संविधानाचा हक्क आहे. असं तुम्ही उपोषणाला बसल्यापासून तुमच्यापाशी कोण माणूस आला होता का? नायब तहसीलदार आले होते, त्यांनी एक पत्र काढलं, त्यांनी कळवलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं. परंतु मी म्हणलं, सर, आयुष्यभरामध्ये आम्ही फक्त पत्रच घेतलेले आहेत, पत्र फक्त जेवण्यापुरतं आम्हाला, कारण पत्र घेऊन आमचं सांत्वन होत नाही. तुम्ही आमची कुठंतरी बैठक लावावी, ज्या तुम्ही मागण्या मान्य केल्या त्या आम्हाला लेखी स्वरूपात द्यावे, असं त्यांना सांगून मी पत्र परत केलं. आजचा कितवा दिवस आहे तुमचा उपोषणाचा? दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस आहे. हो, आणि आम्हाला पोलीस प्रशासनाची सुद्धा साथ नाही, सर. अच्छा. आज आम्ही दिव्यांग महिला उपोषण करत आहे म्हणल्यास पोलिसांची जिम्मेदारी आहे, पोलिसांची जबाबदारी आहे. आम्ही दोघीच महिला होतो, इथून जाणारे बेवडे बावडे आहेत. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेला अत्याचार अन्याय झाला, याला प्रशासन जिम्मेदार आहे ना. पोलीस कोणीच आलं नाही रात्रभर. दुसरं अजून कोण बोलणार आहे का? बोला. हा, बोलो. हा, बोलो. क्या नाही का? तुमचं नाव काय? मी राष्ट्रीय कला मंचाचा जिल्हा प्रमुख होतो, पी कांबळे. अच्छा. तुम्ही राहिला कुठून? मी लातूर येथेच राहतो. माझं खास गाव आहे देवंगरा, मूळ गाव. आणि मी या ठिकाणी उपस्थित कशामुळे राहिलो, आमच्या तुपकर मॅडम आज कमच कम नाही म्हटलं तर 63-64 दिवस झाले, 2 महिने उलटून गेले, तरी पण आम्हाला शासन जबाब देत नाही, आमच्याकडे शासन पाहत नाही किंवा आम्हाला कुठलं काही सांगतही नाही. म्हणून आम्ही
तुपकर मॅडमच्या पाठीमागे सर्व या लातूर जिल्ह्यातील कलाकार आम्ही उपस्थित राहून सर्व आमच्या मागण्या पूर्ण करू. नाही शासनाने मागण्या जरी पूर्ण नाही केल्या तरी आम्ही रस्त्यावर सर्व जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्रातील कलाकार घेऊन या आम्ही रस्त्यावर उतरू. याची प्रशासनानं नोंद घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे प्रशासनाला. आणि ह्या मागण्या पूर्ण करावं हीच आमची नम्र विनंती. जय भीम. तुम्ही तुम्ही तर सपोर्ट द्यायला आलात का हो, पाठिंबा देण्यासाठी आलो. पाठिंबा देण्यासाठी? पूर्ण जिल्ह्यातील कलाकार घेऊन तुपकर मॅडमच्या पाठीमागे आम्ही आहोत. तुपकर मॅडम एकाच कलाकारासाठी मानधन मिळण्यासाठी करत नाहीत. तुपकर मॅडम ह्या पूर्ण महाराष्ट्रातील कलाकारासाठी ह्या तुपकर मॅडम ह्या आपलं जीवन या ठिकाणी घालत आहेत. आज रात्री संध्याकाळीपासून तुपकर मॅडमची तब्येत ठीक नाहीये. समजा आम्हाला जर व्यतिरिक्त अवघड घडलं तर आम्ही प्रशासनाला नाव ठेवू, प्रशासनावरच आम्ही ठेवूया. म्हणून तुपकर मॅडमच्या पाठीमागे आम्ही भरपूर आहोत, भरपूर कलाकार आहोत. आणि यापेक्षाही कलाकार वाजवीत गाजवीत या रस्त्यावर उतरू. आम्ही आमच्या मागण्या जरी मान्य करत नसतील तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. याची या प्रशासनाने नोंद घ्यावी.